आदरणीय मंच, मुख्याध्यापक साहेब, मंचावर उपस्थित इतर मान्यवर, मित्र आणि मैत्रिणी, आज मी आपल्या शाळेमध्ये गुड टच बॅड टच, चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श याच्यावर बोलायला आलो. यापूर्वी बरेच वक्ते येऊन गेले असतील, बोलले असतील, बरंच काही तुम्हाला सांगितलं असेल. मी फक्त एवढे दोनच विषय घेऊन, म्हणजे गुड टच बॅड टचच घेऊन नाही आलो. पुढे एमपीएससी यूपीएससीचा अभ्यास कसा करायचा शॉर्टमध्ये सांगतो. सर्व काळजीपूर्वक लक्षपूर्वक ऐका. वागायचं कसं समाजामध्ये वागत असताना तेच थोडंसं शॉर्टमध्ये सांगतो. गुड टच बॅड टच शॉर्टमध्ये सांगतो. सर्व सांगतो थोडं थोडं. म्हणजे एखादा डॉक्टर असतो, तो एक्सपर्ट असतो की हार्टचा एक्सपर्ट असेल तर तो फक्त हार्टचंच ऑपरेशन करतो, त्याला पोटाचं काही कळत नाही. आणि एखादा मेंदूचा एक्सपर्ट असेल तर त्याला मेंदूचंच सगळं कळतं, त्याला हार्टचं काहीच कळत नाही. काहीच कळत नाही म्हणण्यापेक्षा तो औषधोपचार नाही करू शकत त्याच्यावर. तसं आमचं नसतंय. पोलीस विभाग हा तज्ज्ञ नसतो, परंतु सर्वज्ञ असतो. सर्व विषयाचं ज्ञान आम्हाला घ्यावं लागतंय. एखाद्या डॉक्टरच्या हातून चूक झाली आणि एखादा पेशंट दगावला तर त्याची तक्रार जर माझ्याकडे आली तर माझ्यातला सर्वज्ञ जो म्हणतोय तुम्हाला, तो अगोदर त्या डॉक्टरची डस्टबिन जप्त करतो की त्यानं कुठल्या प्रकारचं इंजेक्शन त्या पेशंटला दिलंय आणि ते पेशंटचा मात्रा, इंजेक्शनची मात्रा किती क्वांटिटीमध्ये क्वालिटीमध्ये द्यायला पाहिजे होती, ती किती क्वांटिटीमध्ये देण्यात आली आहे, त्याच्यामुळे पेशंट दगावलाय का. असं चॅलेंजिंग वर्क पोलीस विभागाचं असतंय. आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो आम्ही 10,000 माणसांमध्ये सुद्धा मी डिटेक्ट होतो माझ्या युनिफॉर्ममुळे, माझ्या पेहराव्यामुळे. हे काम पोलीस डिपार्टमेंटला करावं लागतंय. कायदा व सुव्यवस्था राखावी लागते. येणारे मंत्री, आमदार, खासदार आपल्या शहरात येत असतील त्यांचा बंदोबस्त करावा लागतो. शाळेमध्ये तुम्ही येता, शिकता, अध्ययन करता, इथे काही प्रॉब्लेम आले बाहेरचे वाईट प्रवृत्तीकडून, ते सुद्धा आम्हाला कंट्रोल करावं लागतं. तर गुड टच बॅड टचवर बोलतो थोडं. गुड टच बॅड टचच्या बाबतीत 18 वर्षाच्या आतील मुलाला, अगर मुलीला, मुलगीच नाही मुलगा सुद्धा म्हणतोय मी, आपल्या मर्जीविरुद्ध कोणीही शरीराला स्पर्श करू शकत नाही. संविधानिक अधिकार आहे आपल्या शरीराला कोणी स्पर्श करावा. त्यासाठी आपल्या मर्जीविरुद्ध कोणी स्पर्श करणार नाही. आई आणि वडील जे मुलाला टच करतात तो गुड टच मध्ये गृहीत धरला जातो. आणि डॉक्टरांना जर तुम्हाला तपासायचं असेल, तुम्हाला बॉडीला हार्टबीट्स वगैरे बघायचे असतील तर डॉक्टरांनी सुद्धा तुमची परवानगी घेतली पाहिजे की मला तुला चेकअप करायचं आहे. इतके अधिकार आपल्याला आहेत. परंतु आपण काय इन जनरल वागतो आणि वागत असताना आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात. एक सर्वसाधारण टच सुद्धा असतो तिसरा, की काही देणं घेणं असेल, पैसे देतोय घेतोय, काही वस्तू देतोय घेतोय, तो टच झाला, तो नॅचरल कोर्समध्ये असेल, इट्स ओके. बसनं प्रवास करतोय आणि धक्का लागला, इट्स ओके. परंतु सारखा सारखा धक्का जर कोपर लागत असेल तर बॅड टच आहे. आपण घरून निघालो, आपले ऑटोवाले मामा असतील, बस चालक असेल, बाजूला बसून आपल्या शरीराला सारखा सारखा स्पर्श करत असतील तर बॅड टच आहे. काही गरज नाही. अनावश्यक टच, जिथं की टच करायची गरज नाही, ते सगळे बॅड टच आहे, हे गृहीत धरायचे. मुलं सुद्धा, मी फक्त मुलींना सांगत नाही, मुलं सुद्धा 18 वर्षाच्या आत तुम्ही मायनर आहात, तुम्ही अज्ञान आहात, तुम्हाला कळत नाही काय, असं कायद्यानं अभिप्रेत आहे कायद्याला. त्याकरिता मी मुलींनाच सूचना देत नाही तर मुलांसाठी सुद्धा बॅड टच असतो. तुमचा सुद्धा गालगुच्चा घेता येत नाही. तो जुना काळ गेला. तान्या बाळाला घेऊन आपण पप्पी घ्यायचो, जवळ घ्यायचो. आज आता तुम्हाला तसं करायचं असेल तर त्याच्या माता पित्यांची, आई वडिलांची परवानगी घ्यावी लागेल. नसता त्याला सुद्धा बॅड टच झाला असं गृहीत धरतात. जसा जसा काळ बदलतो तसे तसे कायदे बदलत आहेत, तशा तशा घटनाक्रम बदलत आहेत. आता आपण पेपरमधून, टीव्हीमधून बदलापूरचं प्रकरण ऐकतोय, वाचतोय, पाहतोय. त्यातून आपल्याला काहीतरी शिकलं पाहिजे.
पश्चिम बंगालचं ह्याचं कलकत्त्याचं प्रकरण, डॉक्टर आपली दिली होती तिचं प्रकरण आपल्या पुढे जिथं जास्त आहे सध्या आता रनिंग मॅटर चालू आहे. तर हा अन्याय अत्याचार करणारे जे अत्याचारी असतात ते वाईट प्रवृत्तीचे असतात. तुम्ही एका गोष्टीला निग्लेक्ट केलं की ती गोष्ट वाढत जाते. त्यासाठी पहिलीच गोष्ट टोकली पाहिजे. जी गोष्ट आपल्याला आवडत नाही ती बॅड आहे, ती कुठलीही असेल. आपल्या बाबतीत कोणी कॉमेंट्स करत असेल काही, तुम्हाला ती आवडत नाही ती बॅड आहे. आणि मला नाही वाटत बटन ठीक आहे जाऊ लाईट गेली आपण जोरात बॅड टच लवकर लक्षात घेतला पाहिजे. बॅड गोष्ट लवकर लक्षात आली पाहिजे माणसाच्या आणि तिला वेळीच नकार देता आला पाहिजे, सॉरी म्हणता आला पाहिजे. सॉरी म्हणून नकार देऊनही ऐकत नसेल, शाळेमधला प्रकार असेल सरांच्या निदर्शनास आणून द्या, मॅडमच्या निदर्शनास आणून द्या. कॉलेजला घरचा नातेवाईकाचा प्रकार असेल आईच्या लक्षात आणून द्या. तुमच्या सर्वांच्या जवळ आई असते, तुमच्या माझ्या सगळ्यांच्या सरांच्या सुद्धा सगळ्यांना जवळ आई, सर्वात आई ही प्रिय असते आणि आईजवळ सगळं माफ पण असतंय. झालेल्या चुका सुद्धा तिथं माफ असतात. आपण काही आगाऊपणा केला तेही आईला जर जाऊन सांगितलं तर ती समजावून सांगते की असं करू नको बाळा परत, आणि तिथं माफ होऊन जाते. तुम्ही तेच जाऊन बापाला सांगा तर सनकाने बसून जाईल गालाखाली आपल्याला. परंतु बापाची बसणं सुद्धा महत्वाचं आहे. आता सरांनी एक जणाला ठोकला, मला छान वाटलं. कारण लक्षात घ्या ते सर लाईफ टाईम लक्षात राहणार. ते जो मारणारा सर असतो ना, गुरुजी शाळेत असतात ते सर लाईफ टाईम आपल्याला, मला अजूनही सर मला 4थीला 5वीला मारणारे सर आठवतात. मराठीचे सर कोणते होते नाही आठवत, हिंदीचे सर कोणते होते नाही आठवत. ते खूप प्रेमानं बोलायचे. गणिताचा एक आठवतो, कारण गणित यायचं नाही, काहीतरी चुकायची, बेरीज चुकायची, भागाकार चुकायचा, वजाबाकी करायची, द्यायचं ठेवून लगेच. आमच्या वेळेस आम्ही शाळेत जाताना मेन गेटलाच स्पोर्ट्सचे सर असायचे त्या सरांसारखे. ते एवढा झाड बांध होतो आपण रोज म्हणायचो त्याला आम्ही. अगदी मजबूत भरीव असायचा आणि असं मारायचे आम्हाला. अशा पद्धतीनं अशा हातावर छड्या खावा लागायच्या, दिवसभर दुखायचं. आणि सरांनी मारलं म्हणून घरी जाऊन सांगायची हिंमत नव्हती. घरी आई लगेच मारायची की तुला सरांनी काय मारलं, म्हणजे तू काहीतरी आगाऊपणा केला. आणि जे थोडे बहुत उन्हाळ असतात ना सर मुलं, तेच काहीतरी बनतात. हे पण तुम्हाला सांगतो आज. ज्यांनी सरांचा मार खाल्ला ते गॅजेटेड ऑफिसर होतात, लक्षात ठेवा. बिलकुल. ज्यांनी कधीच सरांचा मार नाही खाल्ला ते स्टुडंट वर्गात नंबर 1 वर असेल, शिकायला हुशार असेल, सगळ्यांचं गुणी बाळ म्हणून ते पात्र असेल, परंतु ते काहीतरी नंतर धंदापाणीच करते. आम्ही सर्वात जास्त मार सरांचा खाल्लाय. इव्हन इथपर्यंत 2 सरांनी मिळून मारले कधी कधी. हुकवायचो, पळायचो इकडे तिकडे, तर 2 सर मागे लागायचे आणि मारायचे. मार खाल्लाच पाहिजे सरांचा, तेव्हाच माणूस सुधारतो आणि लाईफ बनते माणसाची, हे लक्षात ठेवा. पुढची गोष्ट सांगतो की माझा 10वीला गणिताच्या विषयामध्ये 52 मार्क लागत होते, बीजगणित आणि भूमितीमध्ये. मी परभणी आहे माझं प्रॉपर. 10वीला 1 मार्क पडला, 51 मार्क पडले मला 10व्या वर्गात आणि मी फेल झालो. फेल झाल्यानंतर मला माझे वडील वॉटर सप्लायला ट्रकवर ड्रायव्हर होते, सरकारी नोकरी होती. त्या ट्रकमध्ये हे जे पाण्याच्या टाक्याचे काम चालायचे पूर्वी, त्याचं सिमेंट वगैरे घेऊन जायचं, हे काम होतं. तर मी नापास झाल्यामुळे वडिलांनी डायरेक्ट मला मजुरीला घेऊन गेले त्या ट्रकवर. आणि मी 1 वर्षभर, म्हणजे पुढचं वर्ष जातं तेव्हा 6 महिने होती, 6 महिला निघाला तो गणिताचा एक विषय. आणि पुढची वार्षिक परीक्षा दिल्यानंतर मग जूनला जाता यायचं पुढच्या वर्गामध्ये, म्हणजे 11वीला. तर ते जे काही 8-10 महिन्याचा पॅच होता त्याच्यामध्ये डायरेक्ट माझ्याकडून वडिलांनी ट्रकवर सिमेंटच्या बॅग उचलायची मजुरी करून घेतली. मित्रांनो, का? माझा 10वीचा एक विषय गेला. एका खेडेगावावर गेलो, तिथं मस्त ते जुन्या काळामध्ये सरपंच म्हणजे खूप मोठी व्यक्तिमत्व होतं, आजही आहे. पूर्ण निळमध्ये टाकलेला शर्ट, निळमध्ये टाकलेली धोती, त्याची वर टोपी वगैरे असा पेहरावा. आणि त्यांनी विचारलं, यार ड्रायव्हर साहेब एवढं लहान मुलगा कोणाचा आणला, कारण मी गोरा होतो आहे.
आणि त्यावेळेला ते बॅग उचलल्यामुळं अगदी 10वीचं वय म्हणजे किती असणारे 16 वर्ष किंवा 16.5 17 वर्ष गृहीत धरा नापास झाल्यामुळं एकदम लालगुंद होऊन जायचो मी ती बॅग उचलून सिमेंटची पाठीवर आणि लालगुंद झालो. उन्हाळ्याचा दिवस होता. ते सरपंच साहेब म्हणले अरे साहेब ड्रायव्हर साहेब पोरगं एवढं लहान कोणाचं आणलं मजूर आहे म्हणले माझ्या गाडीवरचा. म्हणजे बाप सुद्धा ओळख देत नाही मित्रांनो. मला हे सांगायचं आपला बाप सुद्धा आपण नापास झाल्यानंतर ओळख देत नाही हे लक्षात घ्या. आणि त्याच्यातूनच मी शिकलो की मित्रा काहीतरी शिकल्याशिवाय आपलं खरं नाही. लाईफ टाईम आपण मजुरी करू शकणार नाही. जवान आहे तोपर्यंत मी सिमेंटच्या 50 किलोच्या बॅग उचलू शकलो असतो. आज उचलू शकलो असतो का? आज माझं वय 55 वर्ष आहे. नाही. आज दारू प्यावी लागली असती मला. बरोबर आहे ना. काहीतरी नशा करून ती मेहनत करता आली असती मला. तर मी माझ्याकडे परभणीला राजगोपालचारी गार्डन त्यावेळेला नवं काम चालू होतं. तिथं झाडं वगैरे असे छोटे छोटे झाडं होते लावण्याचं काम चालू होतं. तर एके दिवशी संध्याकाळी त्या गार्डनमध्ये गेलो. झाडाच्या बुडाला बसलो आणि तिथं अक्षरशः धाडा रडलो स्वतः. आणि स्वतःलाच प्रश्न केले की आपण मजुरी किती वयापर्यंत करायची. आपण 10वी नापास झालो. एक विषय गेला म्हणजे लाईफमध्ये आपण आता संपलो का. ह्या सगळ्या गोष्टींचे मित्रांनो मला प्रश्न केले आणि मला उत्तर आलं नाही. इथं थांबायचं नाही. मी अगदी खरी माझी स्वतःची गोष्ट सांगतोय. न लाजता सांगतोय तुम्हाला. 10वीला विषय नापास झाला ही गोष्ट गर्वाची नाहीये मित्रांनो. परंतु तुम्ही त्याच्यातून हा धडा घ्यायचा आहे की एकदा अनसक्सेस झाल्यानं माणूस अनसक्सेस नाही राहत. आज मी तालुका सांभाळतोय. माझ्या ताब्यामध्ये 60 खेडे आहेत. खेडेगाव जे बाजूबाजू तुमच्या इथपर्यंत बॉर्डर आहे. 1 किलोमीटर उत्तरून बॉर्डर उतरून गेलात तुम्ही तर फार मला शिर्डी पोलीस स्टेशन कोपरगाव पोलीस स्टेशनची बॉर्डर आहे. मला मी एवढा एरिया सांभाळतो आहे. म्हणजे मी 10वीला नापास झालो. एक विषय गेला आणि मजुरी केली म्हणून मी थांबलो का? नाही. मी हे धडा शिकवतो. थांबायचं नाही. अनसक्सेस आलाच पाहिजे माणसाच्या लाईफमध्ये. ठेच लागलीच पाहिजे. त्याच्याशिवाय त्या ठेच लागण्याची आणि पायातल्या शूजची किंमत माणसाला कळत नाही. नाही कळत. सरांनी ठोकलाच पाहिजे. मी का चुकलो 10 जणांनी पाहिलंच पाहिजे. तिथं छोटासा अपमान झाला पाहिजे. झालाच पाहिजे. म्हणजे ती चूक परत होत नाही. मला तुमच्या शाळेची डिसिप्लिन खूप सुंदर वाटली. एकदम व्यवस्थित सिस्टमॅटिक. आतून जेव्हा मुली आणि मुलं आलात एका मागे एक आलात व्यवस्थित लाईन क्यू मध्ये बसलात. एका मॅडमने आवाज दिला की लागलीच इकडच्या तिकडे एक लाईन उठून मागच्या लाईनला कव्हर केलं. इकडे सुद्धा मुलांनी तसंच कव्हर केलं. खूप सुंदर डिसिप्लिन आहे शाळेचं आपल्या. तर माणूस असा घडत असतो. मार खाऊन ठोकून ठाकून दुरुस्त होतो, सुधारतो आणि काहीतरी बनतो. तुम्ही हे लाईफ टाईम गोष्ट लक्षात ठेवा. अनसक्सेस आल्याशिवाय सक्सेसची किंमत कळत नाही माणसाला. अनसक्सेस झालाच पाहिजे कशात तरी. केव्हा तरी ठेच लागलीच पाहिजे. तेव्हा पुढे कसं सुधरून चालायचं हे कळतं. थोडंसं प्रमाण आपल्या लासूरगावचं मी पाहिलंय. मागच्या 1 वर्षापासून वैजापूर पोलीस स्टेशनला इन्चार्ज आहे. 1-2 उदाहरण आहे. नावं घेत नाही इथं. 10वी झाल्या मुली पळून जात आहेत. का लग्नाची एवढी गडबड आहे? तुमच्या बापाने जन्म दिला. तुम्ही तान्या होता. तुम्हाला ताप आला. बाप रात्रभर झोपला नसेल. माय रात्रभर झोपली नसेल. मोठा भाऊ असेल तर तो रात्रभर झोपला नसेल. डॉक्टरला इथून तुम्हाला वैजापूरला न्यावं लागलं तर वैजापूरला पाऊस पाणी बघितलं नसेल. त्यांनी घेऊन गेला असेल गाडी करून. आणि 9वी पास 10वी पास झाल्या म्हणजे शहाण्या आणि हुशार झालात का? बिलकुल नाही. वयाची 18 वर्ष होईपर्यंत तुम्हाला अक्कल शून्य आहे असं गृहीत धरलेलं आहे कायद्यानं. हे लक्षात ठेवा. आणि लग्नाची घाई एवढी का? सासरी जाऊन ती जाऊ पर्स लावून मास्तरीन म्हणून एखाद्या शाळेत जाईल. मास्तरीन म्हणून ताईंची माफी मागतो. किंवा कुठल्याही तहसीलदार म्हणून जाईल. एखादी गाडी येईल अशी लाल दिव्याची आणि तहसीलदार म्हणून तुमची जाऊ त्या गाडीत बसून जाईल तिच्या ऑफिसला. आणि तुम्ही भाकरी थापणार का घरी? कारण तुम्ही 9वीलाच पळून गेलेले आहात. तुम्हाला अक्कल नाहीये. तुम्हाला भाकरी थापायच्या. तुम्हाला ऑफिसर व्हायचं नाहीये.
टार्गेट खूप छोटा ठेवले तुम्ही. कोणतरी एक पोरग तू खूप सुंदर दिसती, झटका. तुझे केस खूप चांगले, झटका. अरे अरे अरे, इतका झटका सोपा आहे का की लगेच ते पोरग घरापर्यंत? नो, दिस इज नॉट फेअर. स्वतःला रणरागिणी समजा, स्वतःला अहिल्या देवी समजा, मा जिजाऊ समजा, सावित्रीबाई फुले समजा. इतक्या सोप्या झटका. तू खूप सुंदर दिसते. प्रत्येक जण सुंदर आहे. शाळेत कोण मला सांगा, 3 हात कोणाला आहेत? कोणी हात वर करा, उभं राहा. 3 पाय कोणाला आहेत? उभे राहा. एकदम माकडासारखं कोण दिसतंय? उभं राहा बरं. बिलकुल नाही. सर्वजण सुंदर आहे. प्रेम स्वतःवर करा, स्वतःच्या लाईफवर करा, स्वतःच्या जगण्यावर करा, स्वतःच्या व्यक्तिमत्वावर प्रेम करा. तुमच्या मनगटात एवढं बळ ठेवा की माझी प्रगती मीच करणार आहे. ही प्रगती दुसरा कोणी करून देणार नाही. मित्रांनो, तुमच्यात कुवत एवढी ठेवा की मी शाळेतून पहिला येईल, माझ्या तालुक्यातून पहिला येईल, माझ्या जिल्ह्यातून पहिला येईल. तुम्हाला नागपूरवरून एखादा चांगला सुंदर व्यक्ती हार घालायला तुमच्या शाळेला येईल, तुमच्या सरांकडे येईल. मला ना विद्यार्थी कोण आहे? तुमच्या मनगटात बळ असेल तुम्ही अभ्यास करू शकाल. तुमच्या मनगटात बळ नसेल तुम्ही प्रगती करू शकत नाही. लिहून ठेवा तुमच्या वहीवर. स्वतःची प्रगती स्वतः करावी लागते. दुसरं कोणीही प्रगती करून देत नाही. कितीही श्रीमंत असू द्या, कितीही गरीब असू द्या. एखादं श्रीमंताच्या घरचं मूल असेल आणि बाप जर म्हणला की नाही तुला फलाना धंदा मी हे टाकून देतो, हे बघे 1 कोटी रुपयाचा व्यवसाय आहे आणि बस याच्या खुर्चीवर फक्त पैसे घेत बस, तर पैसे घ्यायला सुद्धा अक्कल लागते. मित्रांनो, लवकर तुम्हाला फसवून टाकतो. अर्धे पैसे तुमचे तिकडेच गायब करत राहतो. तुम्ही त्याच एसी मध्ये बसलेले खुश राहता, कारण तुमच्या डोक्यामध्ये ज्ञानच नसते की तो बिझनेस कसा करायचा. आणि हळूहळू हळू अधोगतीला जाऊन एक दिवस तो धंदा, त्याच्या खुर्च्या, टेबल सगळं विकून टाकावं लागते. तुम्हाला भीक मागावं लागते. बिलकुल बिलकुल, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. चलो, आपला समृद्धी महामार्ग गेलाय, बऱ्याच जणांच्या शेतामधून गेला. मी यापूर्वी समृद्धीचं प्राथमिक स्टेजला काम होतं तेव्हा जालना जिल्ह्यामध्ये चंदनजिरा पोलीस स्टेशनला होतो. तिथं जवळपास माझ्या पोलीस स्टेशनच्या एरियामधून 22 किलोमीटर समृद्धीचं काम झालं आणि त्याच्यात भरपूर पैसे लोकांना भेटले. सगळ्या बहिणींनी दावे केले भावाईवर कोर्टामध्ये, अर्धे पैसे मला पाहिजे. ही वेळच नाही आली पाहिजे. आपल्या नातेवाईकांना त्रास होईल असलं कुठल्याही प्रकारचं आपण वागायचं नाही. वागत असताना सर्वात शेवटची आणि चांगली गोष्ट सांगतो, कुणीही आपल्या आई वडिलांच्या मर्जी विरोधात जाऊन लग्न करू नका, पळून जाऊ नका. कारण आपल्या गावचं 2-3 प्रकरणं माझ्या हातावर आहेत. मी नावं घेत नाही, तुम्हालाही माहित आहे, कोणाला सांगायची गरज नाही. फार वाईट परिस्थिती आहे. सांगा तुम्हाला की तुम्ही का एवढ्या लवकर निर्णय, एवढ्या लवकर घाई काय आहे? त्या झटका मारल्यामुळे घाई आहे तुम्हाला, बाकी काय नाही. कोणी म्हणलं तुम्हाला सुंदर दिसतंय, दादा तू सुद्धा खूप सुंदर आहेस, धन्यवाद, मॅटर क्लोज. केस खूप सुंदर आहे, कोणाला केस नाही, सगळे टकले येत आहे. अरे तू कशाला सुंदर म्हणतो भाऊ? मला तुला सुद्धा केस आहेत ना, टकटकले आहेत सगळे, शकाल नाही. त्याच्यासाठी छोट्याशा तारीफनं भाळून नका जाऊ. आणि प्रेम विरोध काही नसतंय. जोपर्यंत तुम्हाला वयाची 21 वर्ष 20 वर्ष होत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा असा निर्णय घेऊ नका. तुम्ही समजदार होईपर्यंत तुमचं सगळं पालकत्व तुमच्या आईच्या आणि वडिलांच्या वर अवलंबून आहे. तुम्हाला कायद्यानं कुठल्याही प्रकारचं वेटेज नाहीये. आणि मग काय, मी आता बोलल्यासारखं जाऊ जाईल कामाला आणि तुम्ही भाकरी थापाल, तुमचं लाईफ बर्बाद. एक चुकीचा निर्णय, लाईफ बर्बाद. नंतर मग गळफासच घेणे, नाही तर विहिरीत उडी मारणे आहे तुमच्या नशीब. 1-2 मुलं बाळ होते, ते फटीच्या राहते, कुठतरी जाऊन मजुरी करून पैसे आणते, रोजच्या रोज कमवलं तेव्हा तुमचं घर चालतंय आणि मग तुम्हाला त्रास व्हायला लागतो त्या गोष्टींचा.
मुलं बाळा व्हायला वेळ नाही लागत, 2-3 वर्षामध्ये 2 मुलं होऊन जातात माणसाला. मग आत्महत्याच आहे तुमच्या पुढे. मग वाटतं मी का शिकले नसल, माझी शाळा किती चांगली होती, सर किती चांगले होते, चांगलं शिकवत होते, मी का पुस्तक वाचलं नाही, मी का अभ्यास केला नाही. त्यावेळेला पस्तावा होतो. पण त्यावेळेला निश्चितच वेळ निघून गेलेली आहे. किंवा एखादी खतरनाक सासून येते आणि ती म्हणते चल भाकरी थाप माझ्या, तुझ्या सासऱ्याच्या, तुझ्या दिराच्या, तुझ्या नवऱ्याच्या, तुझ्या जाऊच्या, त्या 2 जाऊच्या लेकरायच्या, शी सुद्धा तुझी त्याची. कारण तू घरी असते ना, शिकली नाही, नवीनच हुशार झाली. अति हुशार नका हो, त्याला अति हुशार म्हणतात. अति शहाणा त्याचा बैल रिकामा. तसं अति हुशार झाली की ती लवकर लग्न करते. आई बापाच्या मर्जीशिवाय लग्न करू नका. आणि लग्न हे अशी प्रक्रिया आहे की तुमचे वडील 2 एकर शेती विकतील पण तुमचं लग्न करतील आणि तुमचंही करतील. काही महाराज लोक म्हणतात मुलं कमी झाले, मुली कमी झाल्या, तसं काही नाही. थोडा बहुत असमतोल आहे, मायनस प्लस 19-20 ज्याला म्हणतो आपण. परंतु सर्वांची लग्न होणार, सगळ्यांचे नोकऱ्या लागणार, हा विश्वास ठेवा. एवढा पण असा फरक नाहीये. नाही मला बायकोच मिळणार नाही असं नाही राहणार तुम्ही, किंवा एखाद्या मुलीनं मला नवराच नाही मिळणार नाही. बिलकुल सर्वांचा जोडा देव वरून बनवून पाठवत असतो. आपण घाई करायची नाही. त्याच्यामध्ये थोडंसं अध्यात्मावर थोडं लक्ष केंद्रित करत चला, माणसाचं कॉन्सन्ट्रेट होते. आपण ज्या देवाला म्हणतो त्याला सकाळी हात जोडायला शिका. आई वडील योग्यच निर्णय घेणार तुमच्या बाबतीत, चुकीचा निर्णय घेणार नाही. एखादी मुलगी शिकून तहसीलदार झाली तर तिला नवरा तहसीलदारच बघणार ती. भले 10 एकर शेती असलेली विकू द्या त्यांना, थोडा खर्च त्या स्टेटसनं लग्न करावं लागतंय तिचं, तर ते शेती विकते, पण तुम्हाला तहसीलदारच नवरा बघतील. जर तुम्ही तहसीलदार असताल तर तुम्ही PSI झाला, तुम्हाला नवरा PSIच बघणार. 10वी नापास नवरा बघणार का? नाही. मग हे समजून घ्या ना. पळून जाण्याचा ट्रेंड चुकीचा आहे. कारण तुम्ही मायनर असता, तुम्हाला ज्ञान नाही अजून, खरं काय खोटं काय, बरं काय बुरं काय याचं ज्ञान तुम्हाला नाहीये. कोणी सतू लागला असं मॅडमच्या निदर्शनास आणून द्या, शाळेतल्या लेटरात. तुम्हाला सरांना नाही सांगा वाटलं, मॅडमला सांगायचं, मॅडम बरोबर दुरुस्त करतील त्याला. झटका मारूच नका, कामाचा नाही. फर्मली राहायचं माणसानं. एक गॅजेटेड ऑफिसर मला व्हायचं हे डोक्यात ठेवा. तुम्ही आज 8वी 9वी 10वीचे दिसताय. 10वी चांगल्या गुणाने पास व्हा, पुढे 2 वर्षानंतर 12वी होईल. 12वी चांगल्या गुणानं पास व्हा आणि 15वी पास करा परत 3 वर्ष शिकून, आणि गॅजेटेड अधिकाऱ्यांच्या एक्झाम द्या. टार्गेट मोठं ठेवा. मला कलेक्टर व्हायचंय म्हणा, मला SP व्हायचंय म्हणा. तुम्ही टार्गेट मोठं ठेवलं तर तुम्हाला अचीव होईल काहीतरी. तुम्ही टार्गेटच मला जर शाळेवर जाऊन झाडू मारायचंय, अरे 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 मग शिकलाच कशाला एवढा 15वी पास? हा, शिकतोच कशाला? अनपढ राहून त्या शेतात जाऊन आपलं बैलाच्या मागे राहिलेलं बरं ना. 1-2 एकर शेती असते, त्याच्यामध्ये काम करा. शिकायची गरजच नाही मग आपल्याला. 4 वर्ष मेहनत करायची का 40 वर्ष मजुरी करायची, हे मित्रांनो तुमच्या अंगात, तुमच्या हातात आहे, तुमच्या मनगटात आहे. जे मी स्वतः विचार केला, मला कोणीच सांगितलं नाही. मी त्या राजगोपालचारीमध्ये 10वी नापास जेव्हा माझा विषय झालेला होता, त्या झाडाखाली विचार केला की श्याम तुला 40 वर्ष मजुरी करावी लागणार आहे मित्र आजपासून. त्या दिवशी अंगावर माझ्या काटा आला आणि आजही काटा आला तुम्हाला समजावून सांगताना. क्या बात है. कोणी किसी का नाहीये. तुम्हाला शिकायचं नाही, मायबाप म्हणते चल भाई इकडं नक मजुरीला, तर 40 वर्ष मजुरी करायची तयारी ठेवा, कमीत कमी 40 वर्ष. कारण हे 20 वर्ष आणि ते 40-60 रिटायर. त्याच्यासाठी आफ्टर ग्रॅज्युएशन 4 वर्ष मेहनत करा. कुठेही क्लास लावा, औरंगाबादला जावा, इकडं श्रीरामपूरला जावा, शिर्डीला जावा, कुठल्याही आफ्टर कॉलेज तुमचं पूर्ण कॉलेज शिक्षण झालं की क्लास लावून UPSCचे क्लास कव्हर करा, कुठलेही क्लास करा, मेहनत घ्या. मेहनत करून IAS IPS होता येतंय, गॅजेटेड ऑफिसर होता येतंय, तहसीलदार होता येतंय. मुलीसाठी नायब तहसीलदारची पदं रिक्त जातात, वाचा पेपरला.
माझं खोटं वाटलं, मी काही असं वेग बोलत नाही तुम्हाला. रिक्त जातात, रिक्त का भरतच नाही फॉर्म कोणी फॉर्म भरतच नाही. आणि कसे पद भरले जातील? मग वाया जाण्यापेक्षा नायब तहसीलदार इतकं सोपं आहे, एखाद्या नालीवरून उडी मारणे इतकं नायब तहसीलदार होणं सोपं आहे महिलांसाठी, वाह क्या बात है. मुलींसाठी. खोटं म्हणत नाही, मला खोटं म्हणून काय मिळणार आहे इथं. पण आपल्याला एवढी जागृतीच नाहीये की 15वी पास नंतर नायब तहसीलदार मुलगी होऊ शकते आणि पुढच्या 4 वर्षात तहसीलदार. माझ्यासारखा तालुका सांभाळतात तहसीलदार, तालुक्याचा बॉस होता येते. बघा, विचार करा, तुम्ही तहसीलदार झाल्यावर तुमच्या आईवडिलांची छाती किती फुगल. इथं नदीलाच पळून जायचं आहे आपल्याला, दप्तर शाळेत ठेवून. कॉपी करा. शोधा मग पोलिस मायबाप येऊन बसतात, ब्रश करीत नाही, ठाण्यात येऊन बसतात सकाळी. साहेब माझी पोरगी कुठे गेली हो साहेब, बघावं साहेब, मारून टाकली का बघावं साहेब, मेली का बघावं साहेब. त्या पोरीला काही गम नसतंय, जाते पळून झटका मारून. सांगा ना. आणि तुम्हाला पळवून देणारा मी काय एवढा भारी असणार आहे का? मग पळून येणारा तहसीलदार पाहिजे मग कमीत कमी. चांगला तरी नवरा बघा मग. तो तुमच्या नाती लागणार नाही ना. गोट्या खेळणाऱ्या पुरीच्या नाती कुठं लागायचंय नाही. त्याच्यानं आपली कुवत वळका. माझी पत ही माझ्या मनगटात बळ आहे, आपली इज्जत आपल्या हातात आहे. असंच नाही की कुठे हाय हॅलो बाय हाय तिकडच जाय, काही कामाचं. आपला रिस्पेक्ट आपण करा, प्रेम स्वतःवर करा, स्वतःचे नख व्यवस्थित वेळेत काढा, स्वतःचे कपडे स्वच्छ वापरा, स्वतः अभ्यास 2-3 तास घरी करा. मोबाईल बघू नका. बघायचा मोबाईलचा मम्मीचा असेल तास 3 तास बघितला, देऊन टाका तिच्याकडे. तुम्हाला मोबाईल वापरायची गरज नाही, तुम्हाला सुद्धा सांगतोय. फक्त मुलीकडे बघितलं म्हणजे मुलीनं सांगत नाही, तुम्हाला सुद्धा सांगतोय. मोबाईलची गरज कोणालाच नाहीये तुम्हाला, कमीत कमी 20 वर्ष होईपर्यंत. आता तुझे डोळे खूप लवकर खराब होणार आहे. आम्हाला मोबाईल आता मागच्या 10 वर्षापासून 12-15 वर्षापासून 2000 पासून काहीतरी आले, 2007 अँड्रॉइड आला. तर आमचं बरेच वय झालं होतं म्हणा, किंवा आम्ही यंग जनरेशन होतो त्यावेळेला. तिथून पुढे आता आमचे चष्म्याचे पॉईंट वाढायला लागले. आमच्यावरच तुम्ही ऑब्झर्व करा की तुम्हाला किती लवकर चष्मे लागणार आहे. 4 वर्ष मेहनतीचे करा मित्रांनो, 4च वर्ष, जास्तच नका देऊ त्याला वेळ. बघा, तुम्ही प्रत्येक जण गॅजेटेड ऑफिसर होता, हा माझा विश्वास आहे. आणि ती 4 वर्ष तुम्ही उन्हाळी केली रे, ते संपले. तुम्ही समजून जायचं आपण संपलो. आता आपल्या पुढे एकच मार्ग आहे, कुठेतरी सिमेंटच्या बॅग उचलायच्या, कुठेतरी आपल्याला चहा द्यायला जायचं एखाद्याच्या हॉटेलवर, कुठेतरी जेवण सर्व करायला जायचं धाब्यावर, कुठेतरी अशी गाडी चालवायला जायचं ड्रायव्हर म्हणून, कुठेतरी नगरपालिकेला झाडू मारायला, नाल्या साफ करायला जायचं. आपलं लाईफ तेच आहे. आणि तुम्ही ते धंदा करणार, तुम्हाला बायको तसलीच भेटणार, नगरपालिकेला काम करणार. तुम्हाला तहसीलदार कशी देऊन कोणी बी. जी बाई मुलगी नायब तहसीलदार झाली, तुम्ही नगरपालिकेला जर रस्ते झाडणारे असाल, ती नायब तहसीलदार पोरगी तुम्हाला देईल का तिचा बाप? कधीच देणार नाही. त्याच्यासाठी लक्षात ठेवा, आपलं लाईफ आपण वेळोवेळी सांगतो तुम्हाला, आपल्या मनगटात आहे. दुसरीकडे नकाच बघू. मला माझी सुधारणा करायची, मला माझं कसं जास्तीत जास्त उन्नती करता येईल, जास्तीत जास्त प्रगती करता येईल, अशी प्रगती करा. खोडसाळपणा करणारे, काहीतरी उन्हाळकी करणारे, त्यानं तुला पाहिलं, तू तिकडेच जाय म्हणायचं, त्यालाच बघत नाही, मला सांगू बी नको. बरेच जण मित्र मैत्रिणी असे असतात, तुला ते पोरगं पाहिलं, तूच बघ म्हणायचं, तुला दिसतंय ना, तू बघ, मला नको जाऊ. ते तिथंच संपवा. हा विषय वाढवू नका. स्वारी म्हणायचं शिका. जसं गुड टच बॅड टचच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं की अनावश्यक स्पर्श होत आहे, बाजूला 2 कदम बाजूला व्हायचं, त्या माणसापासून लांब राहायचं. जर तो ऐकत नसेल त्याच्यावर सरांना सांगा, शाळेची गोष्ट असली सरांना सांगा, घरची गोष्ट असली आई वडिलांना सांगा. भरपूर बोललोय, ऊन कडक झालंय. मला आज सरांनी संधी दिली, मी भरपूर वेळ बोलू शकतो, भरपूर अनुभव आहे. मी गडचिरोलीला सुद्धा 4 वर्ष काम केलेलं आहे, खूप मेहनत केली. मित्रांनो, PSIची ट्रेनिंग करताना ह्या कोपऱ्यामधून आणि ह्या दोन्ही गुडघ्यामधून रक्त निघतंय बाहेर. इतकं सोपं नाही. आणि गडचिरोलीला फिरत असताना एका दिवसामध्ये कमीत कमी मला
40-40, 50-50 किलोमीटर पायी फिरावं लागलेलं आहे. कमरेला जवळपास 25 किलोचे राऊंड आणि 10-12 किलोची ती AK-47 बंदूक घेऊन मी पायी पेट्रोलिंग केलेली आहे मित्रांनो. माझ्यासोबत 20 जवान परत नक्षल पेट्रोलिंग म्हणतो. भामरागड सारख्या ठिकाणी 4 वर्ष काम केलेलं आहे मित्रांनो. मेहनतीशिवाय काहीच नाही ना. हे रे हरी पलंगावरी असं होत नाही. त्याच्यासाठी मेहनत ही मस्ट आहे. कोणत्याही क्षेत्रात करा, मेहनत माणसाला असल्याशिवाय मजा येत नाही. मी 4 दिवस घरी सुट्टी घेऊन बसलो, बायकोनं मला घरं झाडायला लावले, जाळी काढायला. हसायसाठी बोलत नाही, खरं माना. बोललो का नाही चव्हाण? काय बोललो तुम्हाला मी? बायकोनं झाडू मारायला लावलं मला. माणूस रिकामा कामाचा नाही. त्याच्यासाठी माणसाच्या अंगात मेहनत पाहिजे. मी पोलीस स्टेशनला आलो, माझ्या हाताखाली 60 अंमलदार आहेत. जय हिंद सर करतात सकाळी सकाळी. ओके. का? मेहनत. त्याच्यासाठी माझ्या कोपरायमधून गुडघ्यामधून रक्त निघालेलं आहे कोणत्या काळी. ते आज फळ भेटतंय त्याचं. मी तसाच कंटिन्यू राजगोपालचारीमध्ये त्या झाडाखाली न बसून विचार न करता जर आज सिमेंट उचलला असतो, आज तुमच्या शाळेला बोलायला येऊ शकलो असतो का? बिलकुल नाही. मी अनुभव स्वतःवरचा सांगितला, मी काही बनावट करून सांगितला नाही, काही नाही. धन्यवाद. भरपूर वेळ बोललो.